चला, सर्क्युलेशन आणि ब्रीदिंगचे किती झालेत? एक 50 क्वेश्चनचा एकच झालाय सेट का? एकच झाला ना? ठीक आहे, हा दुसरा एक आहे. सिस्टोलिक प्रेशर इन ॲडल्ट ह्यूमन 120. चलो, ब्लड प्रेशर थोडंसं रिवाइज करूया. व्हॉट इज ब्लड प्रेशर? फर्स्ट टेल मी द डेफिनेशन ऑफ ब्लड प्रेशर. Pressure exerted by the blood on the walls of arteries is called as blood pressure. ब्लड प्रेशरचे दोन टाइप्स आहेत. एक आहे सिस्टॉलिक बीपी आणि दुसरा आहे डायस्टॉलिक बीपी. सिस्टॉलिक म्हणजे ड्युरिंग कॉन्ट्रॅक्शन, डायस्टॉलिक म्हणजे ड्युरिंग रिलॅक्सेशन. सो कोणाचं कॉन्ट्रॅक्शन? व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन. सो सिस्टॉलिक प्रेशर ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन इज 120 आणि 80 युनिट मिलीमीटर्स कशाचं? ऑफ मर्क्युरी, ऑफ Hg. इंस्ट्रुमेंट यूज टू मेजर द ब्लड प्रेशर. येस, इंस्ट्रुमेंटचं नाव आहे स्पिग्मोमॅनोमीटर. ब्लड प्रेशर, persistent increase in blood pressure than the normal is called as. कशाची डेफिनेशन आहे? persistent increase in blood pressure than the normal. थ्रेशोल्ड व्हॅल्यू किती आहे? 140/90 थ्रेशोल्ड व्हॅल्यू आहे. त्याच्या पलीकडे गेलं तर आपण काय म्हणतो? काय झालं? हा, काय झालं? हायपर टेन्शन झालं. येस. आणि अजून एक याच्याशीच रिलेटेड एक क्वेश्चन आहे. व्हॉट इज पल्स प्रेशर? याच्याशीच रिलेटेड क्वेश्चन आहे. व्हॉट इज पल्स प्रेशर? कोण सांगताय मला व्हॉट इज पल्स प्रेशर? सिस्टॉलिक मायनस डायस्टॉलिक. शेवपुरी मायनस दहीपुरी, SP मायनस DP. सिस्टॉलिक प्रेशर मायनस डायस्टॉलिक प्रेशर 120 मायनस 80. सो पल्स प्रेशर किती व्हॅल्यू आली? 40 mm ऑफ Hg. समजलं? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सो काय मार्क करायचं इथे आपल्याला? A मार्क करायचं. नेक्स्ट वन, मॅच द पेअर. ओके, सिंगल सर्क्युलेशन. चला करा बरं तुम्ही, सगळं वाचा. सिंगल सर्क्युलेशन व्हिनस हार्ट म्हणजे कोणाचं हार्ट आहे? फिशचं हार्ट. सिंगल सर्क्युलेशन. ओपन सर्क्युलेशन, ओपन सर्क्युलेशन बघा. ओके, हार्ट टू व्हेरियस पार्ट. आणि मग पल्मनरी सर्क्युलेशन, हार्ट टू लंग्स. आता चुकलंय तुमचं दुसरं. हां, बीचं ऑप्शन काय आहे? हिमोसील आहे. कारण ओपन सर्क्युलेशन म्हणजे बॉडी कॅव्हिटीज मध्ये ब्लड जातं ना, त्याला हिमो मीन्स ब्लड, कॅव्हिटी, सील मीन्स कॅव्हिटी. आणि सिस्टमिक सर्क्युलेशन, हार्ट टू व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी, सिस्टमिक सर्क्युलेशन. काय आन्सर आहे आपला? बी ना? ठीक आहे. आता याच्याशी रिलेटेड आपण डिस्कस करूया. ओपन सर्क्युलेशन आणि क्लोज सर्क्युलेशनचे फटाफट पॉईंट सांगायचे. बघायचे नाहीयेत, बघायचं नाहीयेत. बघितलं तर मग कसं होणार? काल डोळे बंद करून कसं आठवत होतं पटपट, तसं आठवा पटपट. चला, काय पहिलं पॉईंट काय? प्रेशर. ओके, ब्लड फ्लोज विथ लो प्रेशर आणि इनक्लोज्ड ब्लड फ्लोज विथ हाय प्रेशर. सेकंड, hemoglobin respiratory pigment is absent, hemoglobin respiratory pigment is present. Blood comes in direct contact with the tissues or organs and blood is carried by the closed vessels. Blood doesn't come direct contact with the tissues or organs. अजून काय आहे? हा, blood flows in body cavities आणि इकडे blood flows through closed vessels. समजले? आता सिंगल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशन. सिंगल कोणाचं सांगितलं तुम्ही? फिशचं सिंगल सर्क्युलेशन आहे. फिश मध्ये किती चेंबर्स असतात हार्टचे? आठवायचं आहे, तिकडे बघायचं नाही वहीमध्ये. किती चेंबर्स आहेत त्याच्याकडे हार्टचे? दोनच आहेत. एक काय आहे? ॲट्रिया आणि एक काय आहे? व्हेंट्रिकल्स. बरोबर. आणि तुम्हाला मी परफेक्ट डेफिनेशन सांगितली होती की ॲट्रिया हे ऑलवेज रिसिव्हिंग चेंबर्स असतात आणि व्हेंट्रिकल्स हे काय असतात? पंपिंग ऑर्गन्स असतात, डिस्ट्रीब्युटिंग चेंबर्स असतात. त्याच्यामुळे याच्या हार्टमध्ये जे ब्लड येतं ते कसलं असतं? डिऑक्सिजनेटेडच असतं. व्हेंट्रिकल्स मधनं ब्लड कुठे जातं? ॲट्रियामध्ये. बघा, रिसिव्हिंग चेंबर्स. इथून ब्लड कुठे जातं? गिल्सकडे. गिल्सकडे काय देतात? CO2. काय घेतात? O2. हा O2 कुठे जातो? बॉडीकडे जातो. बरोबर. आणि बॉडीकडनं परत काय घ्यायचं? CO2. म्हणजे त्याच्या हार्टमध्ये सगळं ब्लड दोन्ही टाइम कसलं येत आहे? डिऑक्सिजनेटेड ब्लड येत आहे. आणि व्हेन्स ऑलवेज कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड. एक्सेप्शन आहे फक्त पल्मनरी व्हेन्स. आणि
डिऑक्सिनेटेड ब्लड येते म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, व्हीनस हार्ट म्हणतो. फिशच्या हार्टला काय म्हणायचं, व्हीनस हार्ट. आणि डबल सर्क्युलेशन मध्ये 2 टाइप्स आपण बघितले होते. डबल सर्क्युलेशनचे एक्झाम्पल सांगा. कोणते प्राणी डबल सर्क्युलेशन दाखवतात, कोणते प्राणी डबल सर्क्युलेशन दाखवतात? विच ॲनिमल्स शो डबल सर्क्युलेशन? बर्ड्स अँड, येस, बर्ड्स अँड मॅमल्स. आपण कोण आहोत, मॅमल्स. 2 टाइप सांगितले ब्लडचे, सर्क्युलेशनचे, डबल सर्क्युलेशनचे. पल्मनरी सर्क्युलेशन आणि सिस्टेमिक सर्क्युलेशन. पल्मनरी सर्क्युलेशन आणि सिस्टेमिक सर्क्युलेशन. आणि डबल सर्क्युलेशन का म्हणायचं, तर हार्टमधनं ब्लड किती वेळा पास होतं, 2 वेळा. सो एक पल्मनरी सर्क्युलेशन म्हणजे कोणाच्या कोणाच्या मध्ये आहे, हार्ट टू लंग्स, म्हणून आता क्वेश्चन तोच होता. आणि हार्ट टू काय, बॉडी. ओके, हार्ट टू बॉडी. समजलंय? हे 2 सर्क्युलेशन समजले. डबल सर्क्युलेशन सगळ्यांना? सो इथे काय मार्क करायचं आपल्याला, बीच ना. हार्टबीट इज, व्हॉट इज हार्टबीट? हार्टबीट, a single systole followed by a diastole is called as heartbeat. किती आहे रेट हार्टबीटचा? हार्टबीट्स हाउ मेनी टाइम्स, 72 टाइम्स पर मिनिट. हा रेट अजून कशाशी सिमिलर आहे, कशाशी एक्झॅक्टली बरोबर आहे? ह्याचा आणि त्याचा रेट सेम आहे असं कोण आहे दुसरं? नाडी तुमची काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, पल्स रेट. ओके, नाही पल्स रेट, आपण पल्स कुठे मोजतो, येस, रेडियल आर्टरी इज यूज टू मेजर दी पल्स. आणि ब्लड प्रेशर साठी कोणती आर्टरी आहे, इथली. व्हेरी गुड. ब्रॉन्कियल नाही, इट इज ब्रॅकियल. ओके, ब्रॅकियल आर्टरीचा वापर आपण कशासाठी करतो, ब्लड प्रेशर मेजरमेंटच्या वेळेस करतो. सो पल्स रेट. आणि हार्ट बीट, ओके, सिंगल बीट चे जे इव्हेंट्स असतात त्याला काय म्हणतो, इव्हेंट्स असोसिएटेड विथ सिंगल हार्टबीट? कार्डियाक, येस, काय म्हणायचं त्याला, कार्डियाक सायकल. इव्हेंट्स असोसिएटेड विथ सिंगल हार्टबीट. आता हार्टबीट किंवा हार्ट रेट मी इथे लिहिते. हार्ट रेट इन्क्रीज झाला तर त्या कंडिशनला काय म्हणायचं, आणि हार्ट रेट जर डिक्रीज झाला तर त्या कंडिशनला काय म्हणतात? कोण सांगताय मला हे? What the condition is called when the heart rate increases. Increases म्हणजे more than 100 beats per minute आणि decreases म्हणजे below 60 per minute. 2 वर्ड्स आहेत त्याला. बघूया किसका रीडिंग है अच्छा. बोला बोला, कोणाला आठवतंय? बरं, नाही आठवते आता सांगते, नंतर लक्षात ठेवायचंय. सो हार्ट रेट जर इन्क्रीज झाला आणि हे साईन सांगता डिक्रीज, सो इन्क्रीज झाला तर टॅकिकार्डिया. ओके, काय म्हणायचं, टॅकिकार्डिया. आणि याला काय म्हणायचं, ब्रॅडिकार्डिया. ओके, लक्षात ठेवायचं, टॅकिकार्डिया आणि ब्रॅडिकार्डिया. मग पल्स रेट आणि हार्ट रेट सेमच आहे ना, बरोबर की नाही? म्हणून तर आधी इथे काय सांगितलं मी, पल्स रेट कशाशी सिमिलर आहे, हो की नाही? चलो, काय मार्क करायचं इथे मग आपल्याला, ए सिंगल सिस्टॉल फॉलोड बाय अ डायस्टॉल. डायस्टॉल म्हणजे रिलॅक्सेशन आणि सिस्टॉल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन. बीपी इज डिफरंट, इन्क्रीज बीपी इज डिफरंट. हार्ट रेट आणि पल्स रेट इन्क्रीज. नॉर्मल डायस्टॉलिक आता समजले, ड्युरिंग डायस्टॉल म्हणजे रिलॅक्सेशन. Which one of the following helps prevent silicosis? What is silicosis? Silicosis कसला आजार आहे हा? Yes, it is occupational. काल किती डिसीजेस लिहिले? 3 ना? न्यूमोनिया असेल, अस्थमा असेल आणि क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. ऑक्युपेशनल डिसऑर्डर आहे. ऑक्युपेशनल डिसऑर्डर म्हणजे तुम्ही जिथे काही काम करता तिथे समजा छोटे छोटे पार्टिकल्स असतील आणि ते इनहेल होत असतील तर फायब्रोसिस होतं, लंग डॅमेज व्हायला सुरुवात होते. सो सिलिकॉसिस काय विचारले मग? वेअरिंग प्रोटेक्टिव्ह मास्क अँड गिअर ड्युरिंग वर्क. येस, सगळ्या ऑक्युपेशनलला तोच प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. रोल ऑफ हॉर्मोन इरिथ्रोपोएटिन इज टू स्टिम्युलेट. कोण आले का 12वीचं अजून? बोलो जा सगळ्यांना. तुम्ही स्पेशल गेस्ट आहेत आमचे, VIP पर्सन आहेत तुम्ही, लेट येणारे. इरिथ्रोपोएटिन काय करतं?
प्रोडक्शन ऑफ आरबीसी करतं. मग इथे काय एच आहे का? बघूया, मार्क करूया. बोन मॅरो फॉर प्रोडक्शन ऑफ आरबीसी. आता मला सांगायचं की हा हॉर्मोन कोण रिलीज करतं, कुठून रिलीज होतो हा हॉर्मोन माहिती आहे का तुम्हाला? आणि सांगितलेलं आहे. हा, कोण रिलीज करतं? कोण रिलीज करतं आठवतंय? दिस हॉर्मोन इज रिलीज बाय किडनी. लक्षात ठेवायचं. इथे काही गोष्टी सांगते बघा. किडनी सोबत इरिथ्रोपोएटिन आहे, अजून एक हॉर्मोन आहे रेनिन आहे, आणि एक आहे कॅल्सिट्रिऑल. ओके, हे 3 हॉर्मोन किडनी रिलीज करते. आणि इरिथ्रोपोएटिन जर किडनी फेल्युअर, क्रॉनिक किडनी फेल्युअर मध्ये जर पेशंट असेल, बघा, क्रॉनिक किडनी फेल्युअर मध्ये पेशंट आहे तर पेशंटला ऑलवेज ॲनिमिया असतो. ॲनिमिया म्हणजे ज्याच्यामध्ये त्याचा हिमोग्लोबिन काउंट कमी होतो. आणि आपल्याला माहिती की आरबीसी मध्ये काय असतं? हिमोग्लोबिन असतं. मग आरबीसी काउंट कमी झाला तर हिमोग्लोबिन पण कमी झाला आणि पेशंटला काय झाला? ॲनिमिया झाला. ओके, which of the following options correctly represents the lung condition in asthma, emphysema respectively? 12वीचे आन्सर देणार आहेत तुम्ही. थांबा ग जरा, ह्यांना मला किती येतंय ना ते बघू देत. हे एवढे निवांत आहेत ना, मला चेक करू दे ह्यांचा किती अभ्यास झालाय. लांबून लांबून मुलं इथं 8 वाजता येतात, तुम्हाला जवळून इथं 9 वाजता पण यायला जमत नाहीये. लेक्चर असू नाही तर नसू, तुम्ही 9 वाजताच मला हॉलमध्ये पाहिजेत. सांगा, 12वी उत्तर देणार आहे, 11वी अजिबात बोलायचं नाहीये. अस्थमा आणि इम्फायझेमा. हा बोल वेदांत, सगळे लेक्चर्स केलेले आहेत. अक्षरा बोल, बोला. कुठल्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जगतो आपण? अस्थमा कसली कंडिशन आहे? ॲलर्जिक आहे. ओके, अस्थमा इज ॲलर्जिक डिसऑर्डर. आणि इम्फायझेमा कशामुळे होते? अल्व्हिओलाय, ब्रेकडाऊन ऑफ अल्व्हिओलाय. पण कॉज काय? इम्फायझेमाचं कॉज काय? स्मोकिंग. मेन रिझन आहे इम्फायझेमाचं स्मोकिंग. स्मोकिंग. आणि ह्याच्यामध्ये इरिव्हर्सिबल होतात की नाही? असा एक क्वेश्चन आपण मागे सॉल्व्ह केला होता की अस्थमा आणि इम्फायझेमा मध्ये काय डिफरन्स आहे. सो इरिव्हर्सिबल चेंजेस होतात. आणि कोणाला डॅमेज होतं? डॅमेज टू अल्व्हिओलाय. सो अल्व्हिओलर डॅमेज झालेला आहे. आणि याच्यामध्ये काय होतं? अस्थमामध्ये कन्स्ट्रिक्शन होतं. कशाचं कन्स्ट्रिक्शन होतं? ब्रॉन्क्युअलचं कन्स्ट्रिक्शन होतं, जे रिव्हर्सिबल असतं. म्हणजे हे जे ब्रॉन्क्युअल्स आहेत यांचं कन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे त्यांचा एअरवे जो आहे तो कमी झालाय. आणि प्लस म्युकस सिक्रिशन पण तिथे वाढलेलं आहे. त्याच्यामुळे एअरवे कमी झाल्यामुळे ब्रिदिंग करता येत नाहीये प्रॉपरली. व्हिजिंग आहे ना, व्हिजिंग साऊंड येतो. सो काय आन्सर आहे तुमचं माहिती आहे? कुठलं? सी. करू मार्क? सी. इन ह्युमन हार्ट डिऑक्सिनेटेड ब्लड इज प्रेझेंट. कुठे असतं डिऑक्सिनेटेड ब्लड ह्युमन हार्ट मध्ये? सोपा क्वेश्चन आहे. 4 चेंबर्स. सी, राईट ऑरिकल अँड राईट वेंट्रिकल. बरोबर. राईट साइड इज कम्प्लिटली फिल्ड विथ डिऑक्सिनेटेड ब्लड आणि लेफ्ट साइड विथ ऑक्सिजनेटेड ब्लड. हार्टचं सांगितलं, बॉडीचं नाही सांगितलं. चलो, हे कशावर रिलेटेड आहे? तुमच्या कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. विथ रेफरन्स टू वर्किंग ऑफ हार्ट कम्प्लीट द एनालॉग. पेस सेटर कोण आहे? सांगा मला पेस सेटर. हा, एव्ही नोड इज पेस सेटर आहे पहिला. आणि पेस मेकर कोण आहे? एस ए नोड. चलो, आता याचा कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्टला काय म्हणतात? नोडल टिश्यू. ओके, किती कंपोनंट्स आहेत नोडल टिश्यूचे? पहिला कंपोनंट, येस, व्हेरी गुड. एस ए नोडला काय म्हणतात? सायनो ॲट्रियल नोड. एव्ही नोड ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड. नंतर बंडल ऑफ हिस और टवारा, ज्याचे 2 ब्रांचेस होतात, एक राईट ब्रांच आणि लेफ्ट ब्रांच. चौथं, येस, पर्किंजे फायबर्स. प्रत्येकाचं लोकेशन मला सांगायचं फास्ट फास्ट. एस ए नोडचं लोकेशन, एक्झॅक्ट लोकेशन, बिकॉज बोथ आर प्रेझेंट इन राईट एट्रियम, बट एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं आहे. येस, अप्पर राईट कॉर्नर नियर द ओपनिंग ऑफ सुपिरियर वेना केवा. अँड एव्ही नोड ॲट द बेस ऑफ, कशाचा बेस? इंटर ऑरिक्युलर सेप्टम.
ओके, इंटर ऑलिक्युलर सेप्टमच्या बेसला, पण दोघही कशामध्ये आहेत, राईट ॲट्रियम मध्येच आहे. बंडल ऑफ हिसचं लोकेशन, बंडल ऑफ हिसचं लोकेशन काय म्हणतात त्याला मधला, येस इंटर वेंट्रिक्युलर, येस इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम मध्ये. आणि पैकींचे फायबर्स वेंट्रिक्युलर वॉल्स, भिंतींमध्येच आहे ना त्यांच्या वेंट्रिक्युलर वॉल्स. बस एवढं सांगितलं तरी खूप झालं. सो आन्सर काय इथे, ए. Which of the following functions are performed by autorhythmic fibers? Autorhythmic means स्वतःच स्वतःच इम्पल्स जनरेट करतात. जसे एसे नोड जो आहे ना तो ते काम करतो. ऑटोरिदमिक आहे, बोला. Act as a pacemaker, they form conducting system for conducting impulses throughout the heart muscle. They create pulse pressure, both A and B. Both A and B. कारण ते सिस्टीमच सांगतात ना, पूर्ण कंडक्टिंग सिस्टीम. कार्बोनिक ऍसिड इमिजिएटली डिसोसिएट्स इनटू बायकार्बोनेट आयन्स NH+. येस, एन्झाईमचं नाव काय आहे, कार्बोनिक अनहायड्रेस. हा एन्झाईम कुठे असतो, कुठे असतो, सरफेसवर. इट इज प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ RBCs बट नॉट इन प्लाझ्मा. म्हणून ही रिएक्शन प्लाझ्मामध्ये सुद्धा होते फॉर्मेशनची कार्बोनिक ऍसिडची, पण ती कशी आहे, स्लो आहे. अरे रिमार्क करायचा आहे. इन विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम्स डबल सर्क्युलेशन ऑकर? आत्ताच बघितलं, मॅमल्स अँड बर्ड्स. इन अडल्ट डॅश इज द मेन साइट ऑफ इरिथ्रोपोएसिस? येस, कोणता बोन मॅरो, रेड बोन मॅरो. Angina pectoris is severe pain and heaviness in chest is mainly caused due to, लगेच समजेल कारण इतके अनरिलेटेड टाकलेत ऑप्शन्स. रिडक्शन इन ब्लड सप्लाय टू कार्डियक मसल्स ड्यू टू atherosclerosis. So reduction in supply is called as myo means muscle, myocardial हार्टच्या मसलला infarction. This condition is actually myocardial infarction, reduced blood supply to the heart. कशामुळे झालाय, कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज आहे. कॅड म्हणतो ना पण याला, कोरोनरी आर्टरी डिसीजेस मध्ये. सो ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय आणि आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणजे काय, कोण सांगते डिफरन्स, पटकन सांगायचं डिफरन्स ॲथेरो आणि आर्टेरिओ मधला. बघा आपल्याला किती येत आहे, आणि तरी आपण लेक्चर करत नाहीये. मी 12वी साठी सांगतेय. येत असतं तर पटकन बोलले असते आता, आणि काय जड जाते मग इथे बसायला रिव्हिजनला. कशाचं डिपॉझिशन, डिपॉझिशन मध्ये फरक आहे फक्त की, येस कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन, अँड आर्टेरिओ मीन्स मिनरल डिपॉझिशन. सो इट इज हार्डनिंग ऑफ आर्टरीज ड्यू टू मिनरल डिपॉझिशन, आणि इकडे कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन. व्हेरी गुड. काय मार्क करू मग, सी, रिडक्शन इन ब्लड सप्लाय टू द कार्डियक मसल्स. अ स्टेंट इज इन्सर्टेड. स्टेंट आठवते तुम्हाला, स्प्रिंग असते, आठवते ना स्टेंट, आपण ह्याच्यात बघितली, अँजिओप्लास्टी मध्ये बघितली. At the site of blockage in coronary blood vessels to restore the blood supply in angioplasty. What is bypass surgery? हा, बायपास करतो म्हणजे एक ब्लॉकेज असेल तर तो न काढता आपण काय करतो, त्याला फक्त दुसरी वेसल जोडतो. अँजिओग्राफी म्हणजे काय, व्हॉट इज अँजिओग्राफी, काय करतो आपण अँजिओग्राफी मध्ये, ग्राफिकल रेकॉर्ड बघतो ना आपण, इलेक्ट्रिकल इम्पल्सेस जे आपण हार्ट मधनं पास करतो त्याचं ग्राफिकल रेकॉर्ड, त्याला ग्राम म्हणायचं. आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राफ मी तुम्हाला 2 सांगितल्या होत्या, इलेक्ट्रोकार्डिओ, पहिले एक ग्राफ होतं आणि एक होतं ग्राम. सो ग्राम इज व्हॉट, ग्राम इज रेकॉर्ड. येस, ग्राम इज, इथे कन्फ्युजन होऊ शकतं, सांगितलं होतं. ग्राफ इज नॉट रेकॉर्ड, ग्राफ इज अ मशीन, ग्राफ इज मशीन अँड ग्राम इज रेकॉर्ड. ECG इलेक्ट्रोकार्डिओग्राम. बायपास सर्जरी, स्वतः आपल्याला मार्क काय करायचं आहे, अँजिओप्लास्टी. मार्क करा, चला आधी मॅच करा मग आपण बघूया. लिम्फॅटिक सिस्टीम काय सापडलं, बीचं सापडलं, डीचं. टॉन्सिल्स काय सापडलं, कितवं,
स्मॉल लिम्फॅटिक नोड्यूल्स. नंबर 1. व्हॉट इज लिम्फ? कितवा? फ्लूइड कनेक्टिव टिश्यू रिझेम्बलिंग ब्लड कंपोजिशन. 3rd. lymphatic system, lymphatic capillaries. काय राहिलं? 1. सेकंड राहिलं. 4, 3, 2, 1. Following components are required for erythropoiesis except. Erythropoiesis means what? Erythropoiesis म्हणजे काय? Poiesis means what? Poiesis means काय meaning सांगितलं? Poiesis म्हणजे to produce, reproduction नाही, to produce. आणि इरिथ्रो म्हणजे आरबीसी. सो आरबीसी प्रोडक्शन, त्याच्यात आपण सगळं लिहिलेलं आहे आरबीसी मध्ये काय काय लागतं. तर त्याच्यात ह्याच्यातलं एक्सेप्ट विचारलं. विटॅमिन B12 लागतं का? लागतं. फॉलिक ऍसिड लागतं. इरिथ्रोपोएटिन हॉर्मोन आहे, लागतो. थ्रोम्बोप्लास्टिन लागतो का? हा काय आहे थ्रोम्बोप्लास्टिन? कधी रिलीज होतो हा? कशामध्ये गेला हा थ्रोम्बोप्लास्टिन? हा प्लेटलेट्स मध्ये गेला, रिलीज करतो तो, बरोबर. पण कशासाठी लागतो हा? कोणती प्रोसेस मध्ये? प्लेटलेटचं मेन काम काय आहे बॉडीमध्ये? येस. सो दिस इज रिलीज ड्युरिंग ब्लड क्लॉटिंग ओनली. सो आन्सर काय आलं? थ्रोम्बोप्लास्टिन. व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स आर कॉल्ड ल्युकोसाइट्स. त्याचे आलंय तर आपण एकदा फक्त याचे न्यूक्लियाय रिवाइज करूया. एक आहेत ग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसरे आहेत अग्रॅन्युलोसाइट्स, बरोबर. ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये पहिला न्यूट्रोफिल, दुसरा बेझोफिल्स आणि तिसरा, दुसरं नाव सांगायचं मला याचं पटकन. बेझोफिल ऑल्सो कॉल्ड, येस, कॉल्ड सायनोफिल्स. इकडे ऍसिडोफिल्स ऑल्सो कॉल्ड इओसिनोफिल्स. इकडे बोला. पहिला लिम्फोसाइट, सेकंड मोनोसाइट्स. चला स्पेसिफिक सांगायचं आता मला. न्यूट्रोफिलचं न्यूक्लियस सांगायचं मला. मल्टी लोब्ड, दुसऱ्याचं ट्विस्टेड, तिसऱ्याचं बायलोब्ड, लिम्फोसाइटचं स्पेरिकल आणि याचा किडनी शेप. याच्यातलं स्मॉलेस्ट कोणतं आणि लार्जेस्ट कोणतं आहेत? येस, लक्षात आहे तुमच्या. चलो मॅच करायचं आता. पहिले मॅच करूयात आपण आणि मग बघूयात आपला आन्सर. हायपरटेन्शन सगळं नीट वाचायचं, घाई नाही करायची, कारण तसाही वेळ जातो आपल्याला, म्हणून सिस्टमॅटिक वाचत जायचं. हायपरटेन्शन आहे, अंजायना आहे, आर्टेरिओ आहे आणि ॲथेरो आहे. लगेच कळेल आता. इनक्रीज ब्लड प्रेशर अबव नॉर्मल इज हायपरटेन्शन. अंजायना पेक्टोरिस कुठे? चेस्ट पेन. Severe pain and heaviness in chest due to reduction in blood supply to the heart muscles. आता हे कसं मार्क करायचं? सी आहे, हे सी आहे त्याचं. आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणजे इनइलास्टिसिटी ऑफ आर्टरीज ड्यू टू हार्डनिंग ऑफ द वॉल. आता घेतलं ना आपण हे. आणि ॲथरो म्हणजे बघा कोलेस्ट्रॉल इन आर्टरीज. सो DCAB, DCAB एच ऑप्शन. चलो नेक्स्ट वन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ ओपन सर्क्युलेशन. आत्ताच रिवाइज केलं याच्यावरचा एक क्वेश्चन. नॉट विचारलं. पहिलं बरोबर आहे का? प्रेझेन्स ऑफ हिमोसिल, ब्लड फ्लोज विथ लो प्रेशर, ऍब्सेन्स ऑफ रेस्पिरेटरी पिगमेंट. ऑप्शन ब्लड नेवर फ्लोज थ्रू वेसल्स. मॅच द पेअर. चलो फटाफट मॅच करायचं आहे. थ्रोम्बोसाइट्स, ग्रॅन्युलोसाइट्स, इरिथ्रोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. आता ज्याचं लक्षात आहे, कारण ना ह्या दोघांचं फॉर्मेशन वेगळं वेगळं आहे, त्यांच्या दोघांच्या स्टेम सेल्स वेगळ्या आहेत. थ्रोम्बोसाइट्स आधी काय येतील? थ्रोम्बोसाइट्स म्हणजेच काय? प्लेटलेट्स. ओके. आणि प्लेटलेट्स कुठून आलेत? दीज आर द मेगा कॅरोसाइट्स ना, फ्रॅगमेंट्स ऑफ मेगा कॅरोसाइट्स.
बघा थ्रोम्बोसाइट्स मध्ये लगेच बेगा कॅरोसाइट ज्या आहेत रेड बोन मॅरोच्या सेल्स त्याचे छोटे छोटे पीसेस म्हणजे थ्रोम्बोसाइट्स आहेत बरोबर. मग इथे लिहू का बी ग्रॅन्युलोसाइट्स. बरं तुम्हाला त्याच्यातले इरिथ्रोसाइट्स माहिती आहेत. व्हॉट आर इरिथ्रोसाइट्स? कोण आता ह्याच्या तिघांचं आहे ना फॉर्मेशन आहे वेगवेगळं. ह्या तिघांचं फॉर्मेशन वेगवेगळं आहे ते सांगायचंय मला. ग्रॅन्युलोसाइट्स कोण तयार करतं? कारण एक ग्रॅन्युलोसाइट्स आहे, एक मायलॉइड आणि लिम्फॉइड. मायलॉइड कोण आहे? ग्रॅन्युलोसाइट्स आहेत. मायलॉइड कुठे गेलं? मायलॉइड सी. इरिथ्रोसाइट्स रेटिक्युलोसाइट्स आहेत ना इरिथ्रोसाइट्स. आणि अग्रॅन्युलोसाइट्स लिम्फॉइड स्टेम सेल्स. बरोबर आहे का? चेक केलं का? नक्की. काय मार्क करू मग? बी सी डी ए. डी ए होता ना. नेक्स्ट वन. फॉलोइंग फीचर्स आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्स्पिरेशन एक्सेप्ट विचारलंय. बरं झालं. एक एक सांगा. डायफ्रॅम अँड इंटरकॉस्टल मसल्स रिलॅक्स होतात का इन्स्पिरेशनला? नाही. काय होतात? कॉन्ट्रॅक्ट होतात. थोरॅसिक व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आणि प्रेशर डिक्रीज होतं. बरोबर आहे. रिब्स अँड स्टर्नम मूव्ह अपवर्ड अँड आउटवर्ड. येस. अँड एअर फ्लोज फ्रॉम द ॲटमॉस्फिअर रशेस इन टू द लंग्स. येस. सो काय रॉंग आहे? ई. सगळेच पॉइंट्स कव्हर केले त्यांनी. द फ्लो ऑफ ब्लड इन क्लोज ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम कसं आहे बघा. लगेच समजेल कुठून कुठून कुठे. सांग. रेकॉर्डिंग चालू. बोला. ए बरोबर का? हार्ट मधनं स्पेसिफिकली कोणती एओर्टा येते? सिस्टेमिक एओर्टा येते. मग आर्टरीज, आर्टेरियोल्स, कॅपिलरीज, वेन्स आणि हार्ट. ए. नेक्स्ट वन. गिवन बिलो अ डायग्राम रिप्रेझेंट्स अ कार्डियक सायकल. आयडेंटिफाय द लेबल 1, 2, 3 रिस्पेक्टिव्हली. लगेच समजेल. ही डायग्राम काढली आहे ना नोटबुक मध्ये आपण. बोला. पहिले 1 सांगा काय आहे. त्याच्या पिरियड वरनं लक्षात येईल ना किती मोठा पिरियड आहे तुम्हाला, कारण प्रत्येकाचे पिरियड्स माहिती आहेत. हा 0.1 सेकंडचाच आहे बघा. नंतर फर्स्ट वाला बघा 5 आणि थर्ड वाला बघा. हा समजेल. सांगा. फर्स्ट वन हे काय? नाही फर्स्ट वन हे काय? व्हेंट्रिक्युलर. ओके. डायस्टॉल. सेकंड वन जॉइंट डायस्टॉल. and third one atrial. Systole is contraction, diastole is relaxation. सो आन्सर आधी बघूया आपण. बघा सिक्वेन्स लक्षात ठेवा. VD JD आणि AS. VD JD आणि AS. बरोबर. आता ह्याचे 3 इव्हेंट्स आपण बघूया. ह्याला काय म्हणतो आपण? कार्डियाक cycle. So 3 events of cardiac cycle. First one is atrial systole, which lasts for 0.1 second. Ventricular systole lasts for 0.3 seconds. आणि joint diastole lasts for 0.4 seconds. So हा सिस्टॉलचा पिरियड आहे, त्याच्यामुळे डायस्टॉलचा ह्याचा किती येईल? 0.7. ह्याचा डायस्टॉलचा किती येईल? 0.5. समजलं. आणि माहिती आहेत ना इव्हेंट्स काय काय होतं, कशात ना कशात ब्लड जातं. ॲट्रियल सिस्टॉल होतं तेव्हा बोथ ॲट्रियामधलं ब्लड रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकल्समध्ये जातं. व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा राईट व्हेंट्रिकलमधनं ब्लड पल्मनरीमध्ये जातं आणि लेफ्टमधनं सिस्टिमिकमध्ये जातं. आणि जॉईंट डायस्टॉलला दोन्ही रिलॅक्सेशनमध्ये असतात, पण ॲट्रिया मात्र ब्लडनी भरत असतात. ऑटोमॅटिकली ब्लडनी भरत असतात. सो रिकामी नसतात चेंबर तेव्हा. आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. आपण अप्पर आणि लोअर असं 2 पार्टमध्ये केली आहे का सिस्टीम? सांगा. केली आहे ना? सांगा मग. चला. ऑल ऑफ दिस. मग दोन्ही पार्ट सांगा. अप्परचे कुठून सुरू होतात? नोज पासून. नोज पासून कुठेपर्यंत? थ्रोट पर्यंत.
म्हणजे थ्रोटचा कोणता पार्ट, पण अख्खा थ्रोट आहे हा, कोणता पार्ट थ्रोटचा लिहिलंय का तुम्ही? चार्ट लिहिलं ना असं? आणि लोअर कुठून सुरू होतो तो पण सांगा मला. लोअर कुठून सुरू होतो? लॅरेंग्स पासून, म्हणजे हा कुठून? हा, त्याच्या पुढे पासून सुरू होतो. मग आता हे सगळे आले का? अप्परचे ट्रकिया आहे, ब्रॉन्काय ब्रॉन्क्युल्स आहे, लॅरेंग्स पण आहे, बरोबर आहे का? करू मार्क सगळं बघा. कशाचे विचारले? रीड करा. सृष्टी का नाही आली का? बुधवारी लग्नापुरतेच थांबायचं, कशाला जेजुरी बिजुरी करत बसायचं. If in a person the trachea and bronchi of the respiratory system do not have tracheal rings, trachea and bronchi will collapse, because त्याचा रोलच काय आहे? कोलॅप्स होऊ द्यायचं नाहीये ट्रकियाला. Intrinsic and extrinsic processes involves interaction of various substances called dash. कशाचे आहेत हे इंट्रेन्सिक आणि एक्सट्रिन्सिक प्रोसेस? कशाबद्दल बोलतायत हे? येस, ब्लड क्लॉटिंग बद्दल बोलतायत. आता मला सांगायचं इंट्रेन्सिक म्हणजे कुठे असते इंजुरी? कशाला? इंटरनल नाही. येस, इंजुरी कशाला असते? ब्लड व्हेसल्सला असते, तेव्हा इंट्रेन्सिक. आणि आउट ऑर सराउंडिंग टिश्यू असतील ब्लड व्हेसलच्या बाहेरच्या, तर त्याला काय म्हणतो आपण? एक्सट्रिन्सिक प्रोसेस. दोन्ही प्रोसेसमध्ये सेम आहे की नाही सगळं कुठपर्यंत? ते कॅस्केड प्रोसेस होते, कोणता फॅक्टर ऍक्टिव्हेट होतो तिथपासून घेऊया. 10th, बरोबर का? ऍक्टिव्हेशन ऑफ दिस फॅक्टर, हा ऍक्टिव्हेट झाल्यावरती ह्याचं काम काय आहे? कशाला कशात कन्वर्ट करतो हा? प्रोथ्रोम्बिनला कशात कन्वर्ट करतो? थ्रोम्बिन मध्ये. आता थ्रोम्बिन ऍक्टिव्हेट झाल्यावर काय करतो? फायब्रिनोजेनला कशात कन्वर्ट करतो? फायब्रिन मध्ये कन्वर्ट करतो, बरोबर. आता ह्याच्यातला हा कसा असतो? इनसोल्युबल असतो का सोल्युबल आहे? सोल्युबल आहे हा. आणि ब्लड क्लॉटिंगच्या वेळेस हा कसा होतो? इनसोल्युबल होतो. बोथ आर इनिशियली इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात. इवन प्रोथ्रोम्बिन सुद्धा इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे, आणि नंतर कसा होतो तो? ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. सो 10th फॅक्टर. ब्लड क्लॉटिंगचे किती फॅक्टर सांगितले टोटल? हे बघा, टोटल फॅक्टर कोण सांगते मला? सांगितलं हे मी, टोटल आहेत 13, काम करतात फक्त 12, आणि त्यातलं एक काम करत नाहीये, त्याचं नाव काय? विच इज नॉट वर्किंग. कोणता? येस, फॅक्टर 6 इज इनऍक्टिव्ह. ओके, तिन्ही क्वेश्चन्स लक्षात ठेवायचे. समजलं ब्लड क्लॉटिंगशी रिलेटेड? सो इथे काय मार्क करू मग? क्लॉटिंग फॅक्टर्स. चला आता पोर्टल सिस्टीम. आज क्वेश्चन वेगवेगळे आलेत, बरं झालं सगळं. A hepatic portal vein exhibits a wide lumen and comparatively thinner tunica media. Okay. And its endothelial lining is arranged in a tessellation pattern to facilitate the exchange between blood and hepatocytes. आपल्याकडे कोणती पोर्टल सिस्टीम आहे? हिपॅटिक पोर्टल सिस्टीम आहे का रिनल पोर्टल सिस्टीम आहे आपली? हिपॅटिक आहे. काय होतं मी पोर्टल सिस्टीम बद्दल काय सांगितलं होतं? कसं कनेक्शन असतं? एका ऑर्गन कडून कॅपिलरी सुरू होतात, त्या दुसऱ्या ऑर्गन मध्ये कॅपिलराइज म्हणूनच एंड होतात. सो कॅपिलरी कनेक्शन दोन ऑर्गन मधला. मग आपली हिपॅटिक कुठून ब्लड घेऊन येते आणि कॅपिलरीज घेऊन येतात? कोणाला कोणाशी कनेक्ट करतात? काढा काढा पटकन पुस्तकात, तेवढं वाचून पण होईल 2-3 गोष्टी. ब्लड वेसल जिथे आहेत तिथे सापडेल हा पार्ट तुम्हाला, ब्लड वेसलच्या शेजारी. ब्लड वेसल्स मध्ये आर्टरीज वेन्स झाल्या की पोर्टल सिस्टीम आहे बघा, पुस्तकात सापडेल आहे. सापडली का? वाचा पटकन. किती पेज नंबर आहे? 3. काढा 173.
काय लिहिले बघा, कुठून सुरू होतात आणि कुठे एंड होतात बिफोर गोइंग टू हार्ट? स्टार्ट्स फ्रॉम कॅपिलरायझेस इन अदर ऑर्गन, आणि पुढे दिले ना, मग अजून दिले. हा, म्हणजे तुमच्या एलिमेंटरी कॅनल कडनं ब्लड घेऊन येते, पण हार्ट कडे जाण्याच्या आधी ते कुठे जातं? लिव्हर कडे जातं. पण कनेक्शन कसं आहे? कॅपिलरी टू कॅपिलरी कनेक्शन आहे. मग आता इथे मार्क करायचे आन्सर. सांगा आता, हिपॅटिक पोर्टलचं ल्युमेन आणि ह्याच्याबद्दल पण बोलले त्यांनी, ट्युनिका मीडिया बद्दल बोलले का, अँड कंपॅरेटिव्हली थिनर ट्युनिका मीडिया. बरोबर आहे, कारण व्हेन आहे ना ती. सेकंड, एंडोथेलियल लाइनिंग म्हणजे इनर लाइनिंग, ट्युनिका इंटरना. बघा, टेसलेशन पॅटर्न आहे का? टेसलेशन पॅटर्न माहिती आहे ना, काय असतो टेसलेशन पॅटर्न? एक पर्टिक्युलर पॅटर्न मध्ये आहे पण पुढे काय लिहिलंय? टू फॅसिलिटेट एक्सचेंज बिटवीन ब्लड अँड हिपॅटोसाइट्स. काय वाटतंय का ह्याच्यातलं चूक का काय बरोबर, काय वाटतंय तुम्हाला? हिपॅटिक पोर्टल व्हेन आहे, सांगा. चला, आज कॅडबरी त्याला माझ्याकडून जो बरोबर सांगेल त्याला. रिवॉर्ड्स पाहिजेत ना तुम्हाला? रिवॉर्ड्स नाही, खरंच रिवॉर्ड ठेवायला पाहिजेत आता. परत आधी करायचो आपण, प्रत्येक टेस्टला जो पहिले 3 टॉपर येतील त्यांना प्रत्येक वेळेस क्लासकडनं बक्षीस असायचं. एव्हरी टाइम पेन असेल, मार्कर असेल, दरवेळेस वेगवेगळे प्राइजेस द्यायचो आपण. चालू करायचं? चालू करू, चला परत चालू आपले. आता ह्या आठवड्यात ज्या टेस्ट होतील त्याच्यात पहिले 3 टॉपर येतील त्यांना आपल्याकडनं गिफ्ट. बघू कोण जास्त गिफ्ट घेऊन जात आहे. बोला, चला. ब्लड वेसल्स रिवाइज करा जरा. चलो, दोन्ही पण आपण ना टीएस ऑफ आर्टरी आणि टीएस ऑफ व्हेन बघूया. दोन्ही पण टीएस, आधी आर्टरी आणि व्हेन. बाहेरच्या लेअरला काय म्हणायचं? व्हॉट द आउटर लेअर इज कॉल्ड ॲज? ट्युनिका एक्सटर्ना. मिडल लेअर ट्युनिका मीडिया, आणि इनरमोस्ट लेअर इंटरनल. सांगा मग आता काय झालं? याची ट्युनिका मीडिया थिक आहे, याची ट्युनिका मीडिया थिन आहे, त्याच्यामुळे याचा ल्युमेन काय झाला? वाईड झाला. याचा ल्युमेन काय झाला? नॅरो झाला. पण एक्सचेंज ऑफ गॅस होतोय का ह्याच्यातनं? व्हेन्स मधनं एक्सचेंज ऑफ गॅस कशात नव्हतं? कॅपिलरीज मधनं होतं. आणि कॅपिलरी कशी असते? सिंगल लेअर थिक आहे. एंडोथेलियल टिश्यू, स्क्वॅमस इपिथेलियम, लाईन बाय सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. बाहेरची लेअर कशाची बनली आहे? ट्युनिका एक्सटर्ना कशाची बनली? येस. मिडल लेअर कशाची बनली आहे? स्मूथ मसल्सची. आणि इनर लेअर कशाची बनली आहे? इपिथेलियम. कोणतं इपिथेलियम? स्क्वॅमस इपिथेलियम, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज एंडोथेलियम. बोला आता, चला, मी खूप हिंट दिल्यात, बघूया कोण करेक्ट आन्सर सांगताय. हिंट दिल्यात मी. काय तू सांगशील ते मार्क करणार आहेत. चल बोल. चल, काल आली नव्हतीस ना? काल श्रेया पण आली नव्हती ना? आलती? पप्पा आलते ना? आलती ना? पप्पा होते तुझ्यासोबत? ते बोलले कोणत्या स्कूलमध्ये एक्सरसाइज घेणार नाही, पण आपण प्रार्थनेच्या वेळेस त्यांच्याकडनं 5 एक्सरसाइज मी घेते, आपण त्या रोज करत जाऊ तुमच्या राईट ब्रेनला ॲक्टिवेट करण्यासाठी. जे सेशन घेणार आहेत महिनाभर त्यांना तर फायदा होईलच, त्यांना 50 डिफरंट एक्सरसाइज त्याच्यातनं मिळणार आहेत. आणि इथे मी काही बेसिक 5 एक्सरसाइज घेते, जे प्रार्थना झाली की आपण सगळेजण करत जाऊ, मी सोडून. चला बोला. ए मार्क करू? ए मार्क करू? बघा आता ती बोलतीये तर करू, पण अरे इथेच
मग मग म्हणून तर मी हिंट दिली ना, म्हणून तर त्याचं टीएस घेतलं. तरी पण तुम्ही मला आता इथे जर म्हणतायत की, म्हणून मी ते परत हायलाइट केलं की ते म्हणतायत फॅसिलिटेट एक्सचेंज. एक्सचेंज व्हेन मधनं कधीच होत नाही ना. कुठं गेला ही? व्हेन मधनं कधी एक्सचेंज होतो? कधीच होत नाही. लाइनिंग बरोबर आहे, पण एक्सचेंज नाही कधी होत. म्हणून तर इथे परत म्हटलं कोण एक्सचेंज करतं. तुम्ही सांगताय पण कॅपिलरी, आणि तरी आन्सर मध्ये व्हेन सांगताय. नेक्स्ट वन, ॲव्हरेज लाईफ स्पॅन ऑफ आरबीसी. ॲव्हरेज लाईफ स्पॅन ऑफ ह्युमन बीइंग्स किती आहे सांगा बरं. माणूस किती तुमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत सगळ्यात जास्त जगलेला कोण माहिती आहे तुम्हाला? मला माहिती 108 वर्षाची जगलेली आजी आहे, जी दारू बिरू पिऊन मस्त जगलेली आहे. हा, म्हणजे दारू पिली म्हणजे काय पिऊन लोळत नाही पडलेली कुठे आजी रस्त्यावर वगैरे, तिला उचलून आणायला लागलं घरी. जसं चहा प्यायचं तसं ती प्यायची, म्हणून मी म्हणत नाही तुम्हाला, पण सांगते की काल एक त्यांनी सांगितलं ना, माइंडसेट असतो. माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे. एक आम्ही सिंहगडाला जायचो ट्रेकला, तेव्हा एक आजी 65 इयर्स ओल्ड, त्या पुणे सिटीतून सिंहगडच्या पायथ्यापर्यंत सायकलवर यायच्या आणि तिथून त्या सिंहगड चढायच्या. माइंडसेट, वय मॅटरच नाही करत. आणि एक आजोबा असे भेटायचे ज्यांनी बऱ्याच माळा बिळा घातलेल्या, कुरळ केस थोडेसे वाढलेले, ते मनुके घेऊन फिरायचे. मग कोणी भेटली लहान मुलं तर त्यांना द्यायची, म्हणजे एनर्जी, आणि इन्स्पायर करायचे. चढा, थोडंच राहिलंय, चढा, थोडंच राहिलंय. ते 2 फेऱ्या मारायचे सिंहगडाला. लोक इथं पोरं बारकी बारकी, म्हणजे तुमच्या याची सुद्धा अर्धा गड चढतोपर्यंत त्यांचा जीव गेलेला असायचे. हे एकदा सोडून परत परत चढायला लागायचे, तरी ते अजून पोहोचलेले नसायचे. खरंच असे असतात सिंहगडावर. तुम्हाला असे खूप वयस्कर लोक इन्स्पिरेशन देणारे भेटतील. एक 4:30-4लाच त्यांचं सुरू होतं. माझ्याच सोसायटीमध्ये खाली काका राहतात, 2000 वेळा झालंय सिंहगड त्यांचं, 2000 वेळा. एव्हरी संडे न चुकता, पाऊस असो काही असो, ते डेली जातात. डेली म्हणजे एव्हरी संडे ठरलेलं आहे त्यांचं की जायचं म्हणजे जायचं. 4-4:30ला सुरुवात करतात चढायला. काही लोकांचं स्पीडवर डिपेंड आहे, 1.5 तास लागतो, काही 45 मिनिट्समध्ये पण जातात. सो माइंडसेट इज इम्पॉर्टंट. बोला इकडे, माणसाचं लाईफ आपण किती जगायला पाहिजे? एक 100 वर्ष तरी जगायला पाहिजे का नाही? हा, जगायला पाहिजे ना 100 वर्ष. तसं काळजी घ्यायला पाहिजे. हा, ऍक्सिडेंटल डेथ झाली तर त्याला काही म्हणू शकत नाही आपण, पण मिनिमम आपण 100 वर्ष तरी जगायला पाहिजे. बरोबर झालं आन्सर, बरोबर. ओके, नेक्स्ट वन, प्रोटिस्टा. व्हेरी गुड. अरॅचिनेट्स, बुकलंग्स, इन्सेक्ट्स. किती हुशार झाले तुम्ही. टर्टल, सी. काय? BADC, सी. आता हा चार्ट पाठ झालाय ना तुमचा, त्याचे स्टिकी नोट्स बनवून समोर लावून टाका. डिसीजेसचे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम असेल काही. पल्स प्रेशर मग अशीच बघितलंय. व्हॉट इज पल्स प्रेशर? फटकाच दिल प्रेशर, पल्स प्रेशर आहे. सुटले की सुटले. पल्स प्रेशर मग अशी सांग, काय संबंधच नाही. डिफरन्स आहे, डिफरन्स. डिफरन्स बिटवीन सिस्टम काय सांगते मृण्मयी? Dash is the streaming movement of cytoplasm shown by all सायक्लॉसिस. येस, तर हे डिस्कस करूया आपण. सायक्लॉसिस दाखवणारे काही एक्झाम्पल्स त्यांनी दिले होते, तर मला एक्झाम्पल सांगायचे. पहिला अमियोबा बाबा. हा, दुसरा मिशीवाला पॅरामेशिया. हो, त्याला मिशच असतात ना मग सगळीकडनं, आणि एक लांब असते दाढीसारखी. पुढे बोला. येस, WBC, आणि अजून वन मोर इम्पॉर्टंट. येस, रूट हेअर सेल. हे 4 आहेत जे दाखवतात सायक्लॉसिस स्ट्रीमिंग मुवमेंट. हॅल्डेन्स इफेक्ट म्हणजे कुठला शिफ्ट? लेफ्ट शिफ्ट. कोणत्या लेवलला ऑपरेट होतो? ॲट विच लेवल इट ऑपरेट्स? अल्व्हिओलर लेवल. बोर्स इफेक्ट, राईट शिफ्ट. कोणत्या लेवलला ऑपरेट होतो? टिश्यू लेवलला. व्हॉट इज पॉलिसायथेमिया? अडकले. पॉलिसायथेमिया बोला. कशाचा काउंट वाढलाय? आरबीसीचा. आरबीसीचा काउंट कमी झाला तर काय होतं? आरबीसी काउंट कमी झाला तर मला सगळ्या सेलचं सांगायचंय. चला पटकन. आरबीसी काउंट वाढला, पॉलिसायथेमिया. कमी झाला, इरिथ्रोसाइटोपेनिया.
WBC काउंट वाढला. ल्युकोसायटोसिस कमी झाला. ल्युकोपेनिया झालं. थ्रोम्बोसायटोसिस म्हणजे इन्क्रीज प्लेटलेट काउंट. ओके, झालंय सगळं. हे बोर्स इफेक्ट वगैरे मागच्या लेक्चरमध्ये आपण सगळं डिस्क्राईब केलंय. बोर्स आणि हॅल्डेन तुम्ही केला नाही बरं का. बोर्स आणि हॅल्डेन मुलींनी तो चार्ट मी करायलाच नव्हतं सांगितलं, तुम्ही सोडून दिला. पोरांनी सगळ्यांनी केला होता. सेल्युलर रेस्पिरेशन बोला पटकन. आता हे हे मला सांगा, मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनचे 4 स्टेप्स आहेत की नाही. ह्या पहिली कोणती? ब्रीदिंग. नंबर 2 एक्सटर्नल रेस्पिरेशन. नंबर 3 नंबर 4 सेल्युलर रेस्पिरेशन. चला, ब्रीदिंग म्हणजे काय? फिजिकल प्रोसेस ऑफ गॅशियस एक्सचेंज बिटवीन. बरोबर, म्हणजे कुठे गेलं ब्रीदिंग ना. बी. सेल्युलर रेस्पिरेशन, food is oxidized and ATP generated. Internal respiration, between exchange of gases of O2 and CO2 between blood and tissue आतमध्ये ना. आणि एक्सटर्नल हा अल्व्हिओलर लेवलला जो असतो, बिटवीन अल्व्हिओलर एअर अँड ब्लड कॅपिलरीज. बरोबर. काय हे बी आहे का? सी आहे. काय ऑप्शन येईल? DBAC. बघा, DBAC. ह्या चारही एकाच क्वेश्चन मध्ये चारही कव्हर झाले. ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व शिफ्ट्स टू लेफ्ट ड्यू टू इंक्रीज इन. आता लेफ्ट शिफ्ट म्हणजे काय आहे? हॅल्डेन्स इफेक्ट आहे. सो आता आपण रिवाइज करूया. हॅल्डेन्सचे इफेक्टचे पॉइंट्स. पार्शियल प्रेशर ऑफ O2 चं काय होतं? increases. Partial pressure of CO2 decreases. What about temperature? Increases का decreases? What about H plus? pH आणि DPG. मग आता आपलं आन्सर शोधा. काय? इन्क्रीज इन pH. समजलं ना? असं कन्फ्युजन नाही करायचं आणि उत्तर चुकवायचं पण नाही. सो फटाफट लिहून टाकायचे पॉइंट साइडला. नेक्स्ट वन. अरेंज द फॉलोइंग ऑर्गन्स ऑफ द ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. आउटसाइड टू इनसाइड, बाहेरून आतमध्ये. थोरॅसिक कॅव्हिटी तर पहिलेच येणार. बघूया आता कोण सांगते करेक्ट मला. सी ऑप्शन. प्लुरल मेम्ब्रेन्स आधी येतात ना. प्लुरल मेम्ब्रेन्स किती आहेत? किती प्लुरल मेम्ब्रेन्स आहेत? मला तर 2 आहेत. तुम्हाला किती आहेत? 2च आहेत ना. हा, मग बाहेरची काय आणि आतली काय म्हणायचं? आउटर इज ऑलवेज परायटल लेअर आणि इनर लेअर इज ऑलवेज स्पेस बिटवीन दिस 2 लेअर. प्लुरल कॅव्हिटी फिल्ड विथ येस प्लुरल फ्लुइड. जसं आपण हार्टचं बघितलं होतं. पेरिकार्डियम, स्पेस बिटवीन 2 लेअर. सिरस आणि सिरसचे 2 लेअर होते ना, परायटल आणि विसरल. त्यातल्या लेअरला काय म्हणतो आपण? पेरिकार्डियल फ्लुइडनी भरलेली कॅव्हिटी. पेरिकार्डियल कॅव्हिटी का काय म्हणायचं? त्या 2 लेअर मधल्या स्पेसला काय म्हणायचं? बरं, पेरिकार्डियम रिवाइज करूया. चला, सगळ्यात बाहेरची लेअर कोणतं? पेरिकार्डियम. इनिशियल पार्ट आहे हार्टचा. बोला. फायब्रस पेरिकार्डियम. बरोबर. आणि सिरस पेरिकार्डियम. सिरस लेअर इज अगेन डिवायडेड इनटू विसरल अँड परायटल. आणि विसरल आणि परायटल मधली स्पेस म्हणजे पेरिकार्डियल स्पेस विच इज फिल्ड विथ पेरिकार्डियल फ्लुइड. किती ml असतं? 50 ml of fluid is present. 36. With reference to the site of reaction, which of the following reactions are correct during transport of CO2? Transport of CO2. बोला. थर्ड का फोर्थ? ही रिएक्शन होते का आरबीसी मध्ये? होते.
ही रिएक्शन प्लाझ्मा मध्ये होते का? होते. डिसोसिएशन होते. ही प्लाझ्मा मध्ये फॉर्मेशनची होते का? आणि आरबीसी मध्ये ही पण होते का? मग काय बरोबर आहे का? बघूया. मग तुम्ही सीसी का म्हणत होते? पॅपिलरी मसल्स आर फाउंड इन वेअर? papillary muscles, papillary muscles, not pupillary muscles. See काय सी ventricles in? ओके चलो ventricles ड्रॉ करूया. ventricles have irregular ridges, बरोबर ना? what these irregular ridges are called as? हे irregular ridges ला काय म्हणायचं? काय म्हणायचं? अरे ट्रॅबॅक्युली कार्नी किंवा कॉलमनी कार्नी. त्याच्यावरती काय असतात? येस पॅपिलरी मसल्स. ओके या पॅपिलरी मसल्स त्याच्यावरच्या या. आणि इथून काय येतात? हे काय म्हणतात त्या थ्रेड्सला? ह्या पॅपिलरी मसल्स थ्रेड्स आर कॉल्ड ॲज अक्षरा. थ्रेड्स आर कॉल्ड ॲज कुछ नहीं पढ़ते. कॉर्डी टेंडिनी. 1000 वेळा सांगते रिवाइज करावं लागेल. एक दिवस पाठांतर करून होणार नाही. तो अभ्यास सोडून द्या. रोज 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 रीड करा. कंटिन्युअसली फक्त समजून रीड करा. बरोबर लक्षात राहतं. एक एक दिवस पाठांतर करून 8व्या दिवशी तुम्ही परफेक्टली विसरलेलं असतं सगळं. आयडेंटिफाय. त्यांनी पण काल सांगितलं की परमनंट मेमरीत कशा गोष्टी टाकायच्या रिवाइज करून. फर्स्ट एसए नोड, एवी नोड, ये काय है? सेमी लूनार वाल्स. और ये क्या है? लेफ्ट. आपका ऑप्शन बोलो. ओके ठीक आहे. ए ऑप्शन आहे. आपण हार्टच्या वाल्स थोडं रिवाइज करूया. हार्टच्या वाल्स किती टाईपच्या वाल्स तुम्हाला माहिती आहेत? मला 4 माहिती आहेत. तुम्हाला 2च माहिती आहेत. माझ्या हार्टला 4 वाल्स आहेत. माझ्या हार्टच्या पहिल्या वाल्सचं नाव आहे कस्पिड वाल्व. दुसऱ्या वाल्सचं नाव आहे सेमी लुनार वाल्स. तिसरी बोला बरं कोणती असेल? युस्टेशियन वाल्व. लास्ट येस थिबेशियन वाल्व. कोण नावं द्यायला बसलं होतं माहित नाही, पण कशी काय नावं दिलेत? थिबेशियन, युस्टेशियन. त्याचं कस्पिड वाल्व्स किती प्रकारचे आहेत? ट्राय आणि बाय ऑल्सो कॉल मिट्रल वाल्व्स. ट्राय प्रेझेंट ऑन राईट साइड, these are present on लेफ्ट साइड. सेमी लुनर कुठे असतात? पल्मनरी आणि सिस्टेमिक. बरोबर ना? एवर्टा मध्ये असतात. युस्टेशियन inferior vena cava, which is also called as yes post caval, which is the largest vein. And Thibaceous valves coronary sinuses. So answer काय आपलं? innermost layer of the heart. लगेच सांगा. innermost layer of the heart. अरे एंडो अंडो. भूक लागली नाही. आषाढ चालू आहे तोपर्यंत अजून चालू आहे. श्रावण चालू आहे. याच्यात खाऊन घ्या. श्रावणात खाता का तुम्ही? आम्ही कधीच खात नाही. अरे श्रावण चालू नाही झालाय अजून. श्रावण अरे चालतं कालचं. मी श्रावण चालू झालंय सांगितलं का अजून? नाही ना. हा बोला याचा आन्सर बोला. एंडोकार्डियम. एंडोकार्डियम आणि इपिकार्डियम राईट. यांचं फंक्शन आहे काय? प्रोटेक्टिव्ह फंक्शन आहे. आणि मायोकार्डियम जी मिडल लेअर आहे दॅट शोज कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. सो एंडोकार्डियम कशाची बनली आणि इपिकार्डियम कशाची बनली? आणि मायोकार्डियम तर माहिती आहे कार्डियक मसलची बनली आहे. दोन्ही पण स्क्वॅमस एपिथेलियम. बोथ लेअर स्क्वॅमस एपिथेलियम. इथे काय मार्क करायचं आपल्याला? 40 कॅपिलरीज आर
लगेच सांगाल. थिक वॉल माझ्या तर नाही आहेत, आणि स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम तर नाहीच आहे. येस, परफेक्ट. इथे हेच दिसतंय की इन्व्हॉल्ड इन एक्सचेंज ऑफ मटेरियल. इथे काय चुकलंय, अंडर लो प्रेशर नाही उलट हाय प्रेशर, आणि लॅक्स फेनिस्ट्री नाही उलट असतात, फेनिस्ट्री म्हणजे ओपनिंग असतात उलट त्यांना. सो इन्व्हॉल्ड एक्सचेंज मटेरियल. स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड, येस, हिमॅटॉलॉजी. कार्डिओलॉजीमध्ये हार्टचा स्टडी, हिपॅटॉलॉजीमध्ये लिव्हरचा स्टडी, सायटॉलॉजीमध्ये सेलचा स्टडी. सेल, सायटो म्हणजे सेल. मॅच करा चला पटकन. तुला गरम नाही होत टोपी घालून घालून? फर्स्ट स्पेरिकल इरिथ्रोसाइट्स इन्यूक्लिएटेड बायकॉन्केव्ह सर्क्युलर इन शेप, बरोबर ना? पहिल्याच डी, तू सी कस काय बोलली? न्यूट्रोफिल्सचं हे गेलंय आता. A spherical large cell nucleus with many lobes, yes. Lymphocytes spherical nucleus, a granular cytoplasm, आणि thrombocyte cellular fragments. ओके बरोबर. B, DA CB, अजून एक कॉलम होता, चलो DACB होता ना, DACB. आता मॅच करा. इरिथ्रोसाइट्स ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, ओके, N बरोबर. न्यूट्रोफिल्स phagocytic in function, lymphocytes humoral and cell mediated immunity, correct, आणि thrombocytes clotting, yes. DNAO काय सी ना? हुशार झाले तुम्ही. Which of the following event occurs during ventricular diastole, means relaxation of heart? Diastole na, ventricles are in diastole. B, इथे वाल्व क्लोज व्हायला पाहिजे होता ना, सेमिलुनर वाल्व्स. Maximum percentage of carbon dioxide is transported in the form of carbon, yes. Which bicarbonates? Na and potassium, sodium and potassium bicarbonate. 45. Which one of the following acts as a pace setter? AV node acts as a pace setter. 46. Complete the analog regarding respiratory surface or organs. Turtles, cloaca, scorpion, book lungs. Inspiration, चलो volumes and capacities. Very good, हा क्वेश्चन करायचाच होता. Volumes and capacities सांगा. टायडल व्हॉल्यूम पहिले माहिती आहे तुम्हाला. टायडल व्हॉल्यूम किती आहे? 500 ml. रेसिड्युअल पण माहित असेल. व्हायटल कॅपॅसिटी, बरं आपण रिवाइज करूया चला. बघा, first we'll see volumes and then we'll see capacities. Tidal volume, normal inspiration, normal expiration, additional inspiration, additional expiration. याला काय म्हणायचं? इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम
म्हणजे टायडल प्लस हा ऍडिशनल घेतलाय ना तुम्ही ड्युरिंग डीप ब्रीदिंग. दिस इज टायडल व्हॉल्यूम. नॉर्मल ब्रीदिंगचं तुमचं रेट जे रेस्टच्या फेजला आहे. एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम ऍडिशनल एअर एक्सपायर्ड अलॉंग विथ टायडल. आणि ही काय असते? रेसिड्युअल व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट रिमेन्स इन द लंग्स आफ्टर फोर्स्ड एक्सपिरेशन. सो कधीही रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आणि लंग्स पूर्णपणे रिकामे होत नाही. सम अमाऊंट ऑफ एअर ऑलवेज रिमेन्स इन द लंग्स अँड रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. चलो आता याच्या व्हॅल्यूज बोलता का पहिले फटाफट. याची व्हॅल्यू किती आहे? कशाची? IRB. टायडलची 500 आणि अजून एक सांगितली 6000 ते 500 कधी आणि 6000 ते 8000 मिनिट. ERV ची व्हॅल्यू 1000 टू आणि ही 1100 ते 1200. मराठीत लक्षात ठेवा. ओके, ह्या झाल्या व्हॅल्यूज. आता आपल्याला कपॅसिटी सांगायच्यात. सो IRV प्लस TV, IC इन्स्पायरेटरी कपॅसिटी लक्षात आहे ना. सो काय ऍड केलं मी? IRV प्लस TV ऍड केला. ओके, नंतर मला काढायची एक्सपायरेटरी कपॅसिटी. सो काय काय ऍड केलं मी? EC इज इक्वल टू ERV प्लस TV. ओके, आणि ही कोणती आहे? FRC इज इक्वल टू ERV प्लस RV. आता ही इथपर्यंत काय आहे? व्हायटल कपॅसिटी बघा ही, बरोबर. दिस इज व्हायटल कपॅसिटी, ज्याच्यात ERV प्लस IRV प्लस TV आणि ही होल जी आहे ही टोटल लंग कपॅसिटी आहे. मग आता तुम्हाला ऍड करायच्यात व्हॅल्यू. सो व्हायटल कपॅसिटी सांगा मला. आता इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम सांगू शकता. किती इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम घेऊ? 3000 IV, बरोबर का. रेसिड्युअल व्हॉल्यूम किती आहे? 1200. 1200 ना. व्हायटल कपॅसिटी किती सांगितली तुम्ही? आता हीच होईल व्हायटल कपॅसिटी. 4 3 2 चेक करा एकदा बरोबर आहे का मार्क करायच्या आधी. हे समजलंय का सगळं? व्हायटल कपॅसिटी 5 कपॅसिटीज आणि 4 व्हॉल्यूम्स. काय मार्क करू? बरोबर. चला लास्ट 3 क्वेश्चन. सायनोसायटिस इज इन्फ्लेमेशन ऑफ सायनसेस. Laryngitis is inflammation of larynx. Simple. Select the set of structures involved in squamous epithelium. सगळ्यात जास्ती आहे squamous epithelium. लगेच कळेल तुम्हाला. हेच आहे, कारण इथे ना मायो जिथे आलेल तिथे मसल्स आहेत. कॉमन सेन्स वापरायचा. Aortic arch is gives out. Aortic arch 3 पार्ट्स आहेत ना एओर्टिक आर्चचे. अप्पर हा असेंडिंग, ही एओर्टिक आर्च, आणि खाली चाललेला डिसेंडिंग. आणि ह्या एओर्टिक आर्चच्या 3 ब्रांचेस आहेत, त्यांची नावं इथे दिलेली आहे. एक आहे ब्रॅकिओसेफॅलिक, एक आहे लेफ्ट कॉमन कॅरोटिड आणि एक आहे लेफ्ट सबक्लेवियन. सो आन्सर इज ऑल ऑफ दीज. सो करेक्ट आलाय. आता हे ना लास्ट होतं बरं का. ह्याच्या पलीकडे 100 क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेत. आता तुमच्याकडे पुस्तकं आहेत, तुम्ही आता सध्या 12वीचं घ्या, कारण तुम्हाला 11वीची पुस्तकं दिलेली आहेत. त्यांच्यापेक्षा इकडनं घ्या, ह्या कपाटातनं पुस्तकं घ्या आणि या टॉपिकचे पुस्तकातनं क्वेश्चन्स वहीमध्ये एचं आन्सर काय, बीचं आन्सर, ते तुमची पुस्तकं येईपर्यंत त्याच्यात लिहून काढायचं. ठीक आहे, ते सोडवायला घ्यायचे साईड बाय साईड. आणि उद्या तुम्ही पण 12वी नवीन लेसन स्टार्ट होणार आहे. मे बी तुमच्यासाठी रिपीट पण असेल. लास्ट 3 लेसन जे आहेत ना इकोसिस्टमच्या, त्याच्यातलं एक घेणारे जो तुमचा नाही झालेला आहे. म्हणजे ह्यांच्यासाठी पण नवीन असेल आणि तुमच्यासाठी पण. इथं 9 वाजताच यायचं आहे. 8ला नाही सांगितलंय तुला, तर 8लाच सांगितलंय, तरी तू येत नाही 8ला. मला एवढा टाइम नाहीये प्रत्येकाच्या मागे लागायला की या बाबा 8 वाजता या, आम्ही दरवाजे उघडलेले, तुम्ही येऊन बसा. तुमचं ना निवांत चाललंय घरी, सगळं निवांत. घरचं सगळं उरकून होईल ना तेव्हा तुम्हाला अभ्यास आठवतोय. तर ते थोडं उलट करा जरा आता.
पहिले अभ्यास आठवू दे आणि मग घरचं सगळं आठवू दे. तिकडे मला घरच्यांची कारणच सांगू नका, कारण तुमच्या घरच्यांना पण घेणं देणं नाहीये पोरगा किती वाजता क्लासला जातोय आणि काय करतोय. एकही पालक भेटायला येत नाही. रिझल्ट लागल्यावर यायचं नाही माझ्याकडे. मग कोण येतं भेटायला? किती वेळा मेसेज टाकलेत ग्रुपवरती, किती जण आले विचारायला? 4 मुलांचे स्पेसिफिकली सांगितलं होतं फोन करायला, एकाने फोन नाही केला. फक्त अहमदची मम्मी आहे ती तेवढी कॉन्टॅक्ट मध्ये असते.